रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, दुःख हा जीवन जगण्याचा मार्ग नसतो. सतत दुःखात अडकलेली लोक बघून हृदय द्रावक होतं. जीवन जगणं आणि जीवन जगत राहणं यात खूप फरक असतो. जीवनामध्ये चढ उतार असणं हे सामान्य आहे, परंतु लक्षात ठेवा की तोल शोधणं महत्वाचं असतं. जर तुम्ही स्वतःला नेहमी दुःखी वाटत असाल तर ते तुमचं नशीब मानू नका. भूतकाळात अनेक दुःखद घटनांचा अनुभव घेतला असेल तर याचा अर्थ असा नाही की तुमचं जीवन पुढं पण तसंच असेल. दोस्तानो, निसर्ग सुद्धा आपल्याला आठवण करून देत असतो की वर्षभर पाऊस पडत नाही, मध्ये चांगले दिवस यायला हवत. त्यामुळे दुःखाचं जीवन जगू नका. तुमचा मार्ग लढा आणि तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारं काहीतरी शोधा. आपण त्याचे ऋणी आहात, ज्यानं आपल्याला एवढं मूल्यवान शरीर, ही सुंदर सृष्टी आणि मुख्य म्हणजे हे जग पाहण्याची संधी दिली. त्याचा आभार माना. जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपण जी व्यक्ती अपंग आहेत त्यांना विचारा. तेव्हा आपल्याला आपल्याकडे सगळं आहे याची जाणीव होईल. त्यामुळे आपण आपलं कष्ट करत राहणं हे बाकी आहे. जे होईल ते ईश्वर बघेल असाच आपण विचार करायचा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपली इतरांशी बरोबरी करणं हे योग्य नसतं, कारण प्रत्येकाचा जीवन जगण्याचा मार्ग हा वेगळा असतो. काही गोष्टी जोपर्यंत स्वतः सोबत होत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीनं किती त्रास होतो हे माणसाला कळत नाही. काही नात्यांना नाव नसतं, पण ते मात्र जगातल्या अनमोल नात्यापैकी एक असतं. तिथं त्या नात्याला एक आपुलकी असते, आतूट जिव्हाळा असतो, जे आयुष्यभर आपल्या हृदयात कायमचं दडून असतं. तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो. तर तुमच्या नात्याला हवेसारखं बनवा, जे सदैव तुमच्या सोबत असेल. कधी कधी असं वाटतं की आपण उगाच मोठं झालो, कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्न यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरं खूप चांगला होता. भिंतीला कान नसतात. काही भिंतीच्या पलीकडं दुसऱ्याचं वाईट झालं की आनंदी होणारे आणि चांगलं झालं की नाराज होणारे बसलेले असतात. वाईट वेळ परत परत येत असते, परत परत सांगून जाते. वाईट वेळेत आपलं कोणी नसतं, फक्त आपण स्वतः असतो. आपले लोक तेव्हाच आपले असतात जेव्हा आपली वेळ चांगली असते. लक्ष्मी त्याच्याच घरी असते जो आपल्या घरच्या लक्ष्मीला मान आणि सन्मान देतो. ज्याला 2 हातांची किंमत समजली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगण घालत नसतो. खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हारलेलं केव्हाही चांगलं असतं, कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ते कायम रुबाबात असतात. एकटा माणूस कधीच एकटा नसतो, त्याच्यासोबत खूप अनुभव असतात, कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो. एखाद्या स्त्रीबद्दल तुम्ही जे काही ऐकता ते नीट ऐका.
आणि एकदा तपासूनही घ्या, कारण अफवा एकतर अशा माणसाकडून येतात जो तिच्यासोबत राहण्याच्या लायकीचा नसतो, किंवा अशा स्त्रीकडून येतात जी तिची बरोबरी करू शकत नसते. हक्क असावा, बंधन नाही. द्वेषाचा चष्मा काढला की सगळं जग प्रेमळ दिसायला लागतं. आयुष्यात कधीही पाठीमागून कान भरून चाड्या चुगल्या करणाऱ्या लोकांपासून 4 हात लांबच राहा. नाती आपोआप सुधारतील, कारण कान भरवणारा कधीही सत्य बोलत नसतो, त्यामागे त्याचा स्वार्थ असतो. सगळे नाती ही जन्माच्या अगोदर बनलेली असतात. फक्त मैत्री हे एक असं नातं आहे जे आपण स्वतः बनवतो. बायकोपेक्षा मैत्रीण जास्त विश्वास ठेवते, म्हणून क्षमा करण्याची ताकद ही बायकोपेक्षा मैत्रिणीत जास्त असते. पुरुष संयमी आहे किंवा नाही हे फक्त मैत्रीण सांगू शकते, बायको नाही. मैत्री असते पहाटेच्या दवासारखी, थंडगार स्पर्श करणारी. मैत्री असते केवड्यासारखी, तणा मनात सुगंध पसरवणारी. मैत्री असते सूर्योदयासारखी, मनाला नव चैतन्य देणारी. मैत्री असते झाडासारखी, उन्हात राहून सावली देणारी. आणि मैत्री असते भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी. आयुष्यातलं एक सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे एक चांगला मित्र मिळणं, जो पैशानं नाही तर नशिबानं मिळत असतो. स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला किंमत आणि हिंमत दिली तर लोकांच्या आधाराची गरज पडत नसते. डॉक्टरांनी दिलेल्या 8 दिवसांच्या गोळ्यापेक्षा जिवलग मित्रासोबत 10 मिनिटं मन मोकळेपणानं मारलेल्या गप्पा या जास्त आरोग्यदायी ठरत असतात. अपेक्षा करणारे गोड गोड बोलत असतात आणि काळजी करणारे वाद घालत असतात. आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेलं क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेलं क्षण आठवून खूप रडतही असतो. आणि हीच आयुष्याची गंमत असते. समोरचा कोणी पण असो, नियम एकच, इज्जत दिली तरच इज्जत मिळेल. 18 ते 25 या वयात वाघासारखं राहण्यापेक्षा या वयात गाढवासारखं राहावा, म्हणजे पुढचं आयुष्य वाघासारखं जगाल. खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याकडं काहीच मागत नसते, कारण तुमचा मिळणारा वेळ आणि तुमचं मिळणारं प्रेम हेच त्याच्यासाठी पुष्कळ असतं. कोणी बोलावलं नाही तर जायचं नाही, कोणी सांगितलं नाही तर विचारायचंही नाही. लेट बोलावलं तर नाही म्हणा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फॅल्युअर बना, अवेलेबल नाही. ज्या पायांना लहानपणापासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावलं शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. लाईफ ही आनंदात जगायला शिकवते, ती म्हणजे मैत्री.
मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, सुकलेल्या फुलांना बहर आणणारी, दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी, एकटेपणा सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविना सगळं काही समजून घेणारी आणि न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी. कुटुंबानं केलेल्या कौतुकाची सर ही जगातील कोणत्याच कौतुकाला येणार नाही. वाद होणार असेल तर संवाद न झालेला बरा असतो. प्रेम असल्याचा पुरावा द्यावा लागत असेल तर समजूतदारीनं घेतलेला दुरावा बरा असतो. आवडी पुढं सगळं फिकं असतं आणि निवडी पुढं सगळं शून्य असतं. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, पण मित्रांच्या कट्ट्यावर येणारी मजा ही वेगळीच असते. जखमा नीट झाल्या म्हणून केलेलं वार हे विसरायचं नसतं.